तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता उठलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे फ्रेश होऊन गणपती बाप्पा बघायला. तर चल. नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी फ्रेश होऊन खाली आलोय आणि आता आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पा बघायला. तर माझ्यानं जेवढे होईल तेवढे मी गणपती बाप्पा आता बघणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर चला. तर मित्रांनो, गणपती बघायला जात असताना आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासूनच जावं लागतं. तर म्हणलं चला थोडं संभाजी महाराजांचं दर्शन घेऊया, आपण आतमध्ये जाऊया. तर चला मित्रांनो, ही आहे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा. शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचं जिवंत प्रतीक. मोगलाविरुद्ध रणांगणात झुंज देताना आयुष्याचं बलिदान देणारे, पण धर्म आणि स्वाभिमानावर तोडजोड न करणारे वीर पुरुष. आज हा पुतळा पाहताना मनात अभिमान दुप्पट होतो, कारण हा पुतळा फक्त दगडाचा नाही तर मराठी स्वाभिमानाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, तर छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर तिथेच चौकामध्ये आपले गणपती बाप्पा पण विराजमान होते. खूप आकर्षित अशी मूर्ती होती आणि विसर्जनाची तयारी चालू होती. मित्रांनो, दिवसा एवढं भारी दिसत नसल्यामुळं परत रात्री विसर्जनाच्या वेळेस गणपती खूप जातात. त्यावेळेस परत मी आलो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तर मित्रांनो, हा गणपती आहे पुणे नाक्यापासलाच जो आपण सकाळी बघितला होता, त्याचीच मिरवणूक आता येथे निघत आहे, तुम्ही बघू शकता. मग आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, लेझिम बघून झाल्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या गणपती बाप्पाकडे. किती सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, तुम्ही बघू शकता पाठीमागे वगैरे. खूप सुंदर असा गणपती होता. मित्रांनो, ते झाल्यानंतर आम्ही आलो नरवीर तानाजी मित्रमंडळ गणपतीकडे, जो खूप आकर्षित दिसत होता. वरी शिवची मूर्ती होती.
मित्रांनो, नंतर आम्ही पुढे आलो सोन्या गणपती प्रतिष्ठानकडे, जो खूप आकर्षित गणपती दिसत होता. तो पण तुम्ही बघू शकता. मित्रांनो, छत्रपती संभाजी चौकापासून आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आलेलो आहोत. आता इकडले मंडळ बघू आपण. मित्रांनो, हा गणपती किती आकर्षित करतोय तुम्ही बघू शकता. किती सुंदर असं दृश्य दिसतंय. छान चिमुकले लेकरं पण गणपतीच्या पायथ्याशी उभे आहेत आणि गणपतीची मूर्ती एकदम थाटामाटात एकदम आकर्षित दिसत आहे. आता आपण इकडे बघूया. मित्रांनो, आपल्याला या पण मंडळाची आता लेझिम बघायची आहे. मित्रांनो, गणरायाच्या मंगलमय दरबारात इकडच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती उभी आहे. बाप्पांच्या आशीर्वादात आणि शिवरायांच्या प्रेरणेतून संस्कृतीचा अनोखा संगम दिसतो. मित्रांनो, तुम्ही हा पण गणपती बघा, किती आकर्षित दिसतोय. कमळामध्ये बसलेला, वरती डोक्यावरती फेटा आहे. एकदम आकर्षित असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. खूप सुंदर मंडळ आहे हे पण. मित्रांनो, आता खूप थकलो होतो कारण आमचे पाय पण खूप दुखत होते. म्हणलं आता खूप सारं आम्ही फिरलोय, थोडासा चहा प्यावा. मित्रांनो, चहा पिल्यानंतर आम्ही आलो सोलापूरचं सुपर डुपर हिट हॉटेल अजिंक्य हॉटेल, जे प्युअर व्हेज आहे. आणि आम्हाला इथून पार्सल वगैरे घेऊन आता घरी जायचं होतं. आम्ही घरी जेवण करणार होतो, तर म्हणलं चला आपण ह्या हॉटेलला येऊन आता पार्सल घेऊन जाऊया. मित्रांनो, जे हे तुम्हाला स्टॉल दिसतंय अजिंक्य हॉटेलच्या समोर, जो सँडविच वगैरे बनवतात, इथलं सँडविच इतकं जबरदस्त आहे ना, एकदा नक्की या. मित्रांनो, आम्ही हॉटेलच्या आतमध्ये आलेलो आहोत. त्यांना ऑलरेडी कॉल करून सांगितलं होता पार्सल करून ठेवण्यासाठी. तर आपल्याला फक्त आता पे करून पार्सल घ्यायचं आहे, बस. करून ठेवलंय. हा मित्रांनो, आम्ही पार्सल घेऊन निघालोच होतो, तर तिथे एक काका बिस्किट वगैरे सगळं काही विकत होते. त्यांना म्हणलं चला तुमचं पण आम्ही थोडंफार प्रमोशन करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही निघालोच होतो, तर इथून गणपती जात होता आणि खूप छोटं मंडळ होतं. खूप लहान लेकरं पण यामध्ये होते. इतकी धमाल मस्ती करत होते ना, बघून खूप छान वाटलं. असंच लहान मुलांपासूनच मोठे होऊन हे मंडळ तयार होतात. तर मित्रांनो, फायनली
मी आणि माझा मित्र गणपती बाप्पाचं फिरून आता आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आता आमच्या कॉलनीमध्ये आम्ही आलो आहोत. तर हा व्लॉग आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज येणार आहेत. ओके, धन्यवाद.